डोंबिवलीत महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात एका रुग्णाच्या मित्रांनी डॉक्टरला शिवीगाळ करत मारहाण करण्याचा प्रयत्न केला। मात्र डॉक्टरला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या सुरक्षा रक्षकालाच या मद्यपींनी बेदम मारहाण केली। मारहाण करणारे दादाजी पवार आणि दत्ता माळेकर हे रिक्षा चालक आहेत। यातल्या एकाला अटक करण्यात आली आहे। दोघेही रिक्षा चालक भाजपच्या रिक्षा युनियनचे सदस्य असून यातला एक युनियनचा पदाधिकारी असल्याची माहिती आहे। काल रात्री झालेल्या या प्रकाराविरोधात रुग्णालयातल्या कर्मचारी वर्गाने आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। त्यांनी डॉक्टरांना शिव्यागाळी करायला सुरुवात केली म्हणून सिक्युरिटी ड्युटीवर जे होते डॉक्टर कैलास पवार आणि गोसावी तिथे गेले कॅज्युअल्टीमध्ये। त्यांना पण त्यांनी धक्काबुक्की सुरू केली आणि त्यांना मला एका रूममध्ये बंद केलं आणि कैलासला बरंच मारहाण केली। मला बोलतात तू इथे थांबायचं नाही, बोलतो तू बाहेर जा, तुझी इथे ड्युटी नाही, गेटवर आहे। बोललो नाही, माझी जिथे भांडणार तिथे ड्युटी आहे, बोललो मी तिथेच उभा आहे। तू बोललो जाणार नाही, तर बाकी वार्डबॉय आणि सफाई कामगारांना बाहेर काढला आणि डॉक्टर मी आणतो आणि त्यांनी मारायला सुरुवात केली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।